आशाताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार आपल्या वरडी गावात विकास आणणारे प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे यांच्या प्रयत्नांनी जो वरडी आणि आळास शिवारातील खडक्या नाला या नाल्यावर 25 लाखाचा बंधारा मंजूर करून दिलेला आहे व तो नाल्याचे काम जून महिन्यात सुरू होणार होतं, पण शेतकरी राजमल बजाऱ्या बारेला यांना नुकसान होईल ते बंधारा बांधल्यामुळे व त्यांना शेताला बी नुकसान होईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ह्या बंधाराचं काम थोडंसं रखडलेलं होतं आणि बंधारा मंजूर झाला असून बी त्याचे एकही बिल आज दिवसपर्यंत ठेकेदाराने काढलेलं नाही. पण आपले जे विरोधक आहेत त्यांनी फक्त फोटोबाजी व आमदार साहेबांचे विकास कामात कसा अडथळा येईल यासाठी त्यांनी विरोधकांनी हे पाऊल उचललेलं आहे. पण त्या पाऊल उचलण्यामागे विरोधकांचे आम्ही काडीमोड करायला हरकत नाही. त्यांचं म्हणणं एकदम खोटं आहे. आम्ही आतापर्यंत चालू आम्ही स्पॉटवर आहेत, ते शेतकरी पण आहेत. राजमल बजाऱ्या बारेला यांनी असं म्हटलं आहे की हे पाणी साचल्यामुळे माझ्या परिवाराला माझ्या शेतीला नुकसान होईल व साईट दुसरी द्यावी, त्यामुळे हा बंधारा झालेला नाही. व ठेकेदार साहेब व इंजिनियर साहेब या स्पॉटवर 6 वेळेस येऊन हे लेआउट काढून आमचे वरडी शिवसैनिक कार्यकर्त्यांना सुद्धा सोबत घेऊन इथं आम्ही आलेलो आहे आणि आज परत आलेलो आहे. साहेब आपलं नाव काय आणि कोणत्या हुद्द्यावर आहेत आपण? माझे नाव प्रमोद वसंतराव कोतकर, कनिष्ठ अभियंता लघु सिंचन उपविभाग चोपडा. उनपदेव नाल्यावर खडके नाल्यावर जो बंधारा घेण्यात आलेला आहे पण त्याची अमाऊंट 25 लाख रुपये आहे. त्याची लाईनआउट आम्ही मेमध्ये देण्यात आलेली होती आणि लाईनआउट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी JCB मशीन पाठवलं, परंतु ते शेजारी जे शेतकरी आहेत राजमल बजाऱ्या पावरा त्यांनी त्या JCBला खोदकामात नकार दिला आणि त्या तिथं उभा राहून गेला की मी खोदू देणार नाही, हे काम होऊ देणार नाही कारण माझी शेतीचे नुकसान होईल, माझे घर इथे आहे. त्यांनी विरोध केला. परत मग ते ठेकेदार परत गेले. त्यानंतर आम्ही 2 दिवसांनी परत गेलो आणि अशा मी 2-3 फेऱ्या मारल्या आहेत. पण परत आमचे उपायभियंता आहे AS पवार त्यांना सोबत घेऊन गेलो होतो. त्यांनी जागा फिक्स करून दिली ती की या ठिकाणी हा बंधारा बांधावा, कारण त्या बंधारा बांधल्याचा उद्देश असा आहे की त्याच्यातलं जे पाणी साचेल ते पाईपाद्वारे पाझर तलाव आहे बाजूला उनपदेवजवळ, त्या तलावात सोडण्यात येणार आहे. आणि या कामाला विरोध कोणी केला आहे बरं? विरोध फक्त त्या एका शेतकऱ्याने. आणि बिलं त्याचे आधी कामच सुरू नाही, बिल देण्यात काही प्रश्न नाही.